गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवार सुद्धा सांगू लागलेत। पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय। पवारांना 2 माणसं भेटल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया। संसदेमधील शपथ सुप्रीम कोर्टामध्ये चालेल का? आयोगाने मागितलेल्या शपथपत्रावरून फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल। खोटं बोलायचं आणि पळून जायचं, फडणवीसांकडून राहुल गांधींचा पळपुटे असा उल्लेख। 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरुवात। शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा, आयोगाकडे माहिती मागून सुद्धा ती दिली नाही। बाळासाहेब थोरात यांचा आरोप, तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये कुणालाही आक्षेप नाही। महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली। मुंबईत महाविकास आघाडीशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात याचे संजय राऊतांकडून संकेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला आनंदच, काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल, प्रथम दोन्ही भाऊ एकत्र येऊ द्या। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट। आरएसएस शिस्तबद्ध संघटना, निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करते। पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। नागपुरात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मंडल यात्रेला सुरुवात। नागपुरातील मंडल यात्रेच्या सभेला जयंत पाटील अनुपस्थित। जयंत पाटलांची वसंतदादा साखर संघाच्या ऑफिसमधल्या बैठकीला मात्र उपस्थिती। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाने महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप। वरळीमधल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांची सिद्धेश शिंदेच्या विरोधामध्ये तक्रार। काल वरळी कोळीवाड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। दादरमध्ये येऊन गाडीच्या टपावर कबुतरांना खाद्य ठेवणाऱ्या व्यक्तीला स्थानिक नागरिकांनी सुनावलं। अजून 12 गाड्या येणार, खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीची मुजोरी। पुण्यामधल्या कबुतराच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात। कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल। पुण्यामध्ये 20 सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी। गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या विरोधात ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक। हेदवतडच्या सभेत खोदकीबाबत केलेल्या विधानावरून ब्राह्मण समाज आक्रमक। राजकीय स्वार्थासाठी ऐक्याला बाधा आणत असल्याचा भास्कर जाधव यांच्यावर आरोप। आज ऑगस्ट क्रांती दिन, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांसह तुषार गांधी यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन। हत्तीणीसाठी नांदेडी मठ आणि वनतारा सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये संयुक्त याचिका दाखल करणार। मठाच्या परिसरामध्ये हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय। लोणावळ्यामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी, रक्षाबंधन आणि सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी। मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीने। दिल्लीमध्ये मध्यरात्रीपासून अनेक भागामध्ये जोरदार पाऊस। दिल्लीमधील अनेक भागात पाणी साचलं, अनेक भागामध्ये वाहतुकीची कोंडी। इन्कम टॅक्स बिल 2025 केंद्र सरकारकडून मागे। संसदीय निवड समितीने सुचवलेले बदल करून पुन्हा सुधारित विधेयक सादर केलं जाणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली। S-400 मिसाईल सिस्टीम गेम चेंजर ठरली, भारतीय हवाई दल प्रमुखांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत, पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू राहणार। रक्षाबंधनाच्या निमित्तानं सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली, तर बहीण जयवंती देशपांडे यांच्यासोबत राज ठाकरेंचं रक्षाबंधन। लहान मुलींच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा। ब्रह्मकुमारी यांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली।
गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।